students. In previous lecture we are seen the crystal defects or imperfection. त्याच्यामध्ये आपण बघितलं 3 टाइपचे डिफेक्ट असतात, पॉइंट डिफेक्ट्स, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. आपण ह्या चॅप्टरमध्ये फक्त पॉइंट डिफेक्ट बघणार आहे. पॉइंट डिफेक्टचे परत 3 टाइप पडतात, नॉन स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी पॉइंट डिफेक्ट अँड नॉन स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्टमध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये 4 टाईप पडतात. एक व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन द एलिमेंटेड सॉलिड आणि तिसरा स्कॉटकी डिफेक्ट. टुडे वी विल लर्न द फोर्थ टाईप ऑफ द स्टायचोमेट्रिक डिफेक्ट अँड दॅट इज द फ्रिंकेल डिफेक्ट. The Frenkel defect arises when an ions of an ionic compound is missing from their regular sites and occupy the interstitial position between the lattice point as shown in the figure. आपण बघतो की हा फ्रिंकेल डिफेक्ट हा सुद्धा आयोनिक कंपाऊंडमध्ये आपल्याला आढळतो. जसं आपण बघितलं स्कॉटकी डिफेक्ट हा आपल्याला आयोनिक कंपाऊंडमध्ये आढळतो, तसाच हा फ्रिंकेल डिफेक्ट हा सुद्धा आयोनिक कंपाऊंडमध्ये आढळतो. आता हा डिफेक्ट कधी आपल्याला मिळतो तर त्याच्यामध्ये जे असणारे आयन्स आहेत हे आयन्स काय करतायत, इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतायत. म्हणजे त्यांची जी असणारी रेग्युलर साईड आहे ती रेग्युलर साईड ते काय करतायत, मिस करतायत. तुम्हाला आता फिगर दिसते आणि त्या फिगरमध्ये बघतो आपण इथं ही कॅटायनची पोझिशन आहे, तिथं त्याची साईट आहे आणि तो काय करतोय तिथं तो मिस होतोय आणि तो कुठं जातोय, इंटरस्टिशियल पोझिशनला जातोय. आणि अशा पद्धतीनं जर आपण बघितलं फ्रिंकेल डिफेक्टमध्ये जे आयन्स असतात ते आयन्स काय करतायत, त्याची असणारी रेग्युलर साईड, त्याची असणारी रेग्युलर पोझिशन त्या क्रिस्टलमधली तिथं काय करतायत, ते मिस होत आहेत, ते पोझिशन ते लिव्ह करतायत आणि इंटरस्टिशियल पोझिशनला जात आहेत आणि इंटरस्टिशियल पोझिशनला ते गेल्यामुळं इथं हा काय करतो, डिफेक्ट निर्माण होतो. आता आपण पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं की जे आयोनिक रेडियसमध्ये आपण बघतो की कॅटायनची साईज हे कशी असते, स्मॉल असते आणि ॲनायनची साईज ही लार्जर असते आणि त्यामुळं कॅटायन्स आर युजली स्मॉलर दॅन द ॲनायन्स and it is therefore the more common to find the cations occupy the interstitial position. म्हणजे हा जो डिफेक्ट आपल्याला फ्रिंकेल डिफेक्टमध्ये आपल्याला जनरली असं आढळतं की हे जे कॅटायन्स आहेत त्या कॅटायनची साईज ही स्मॉल असल्यामुळं हे काय करतात, ते इंटरस्टिशियल पोझिशन आहे त्या इंटरस्टिशियल पोझिशनला ते काय करतात, ऑक्युपाय होतात आणि अशा पद्धतीनं हे जे असणारे जे कॅटायन्स आहेत जनरली काय होतात, इंटरस्टिशियल पोझिशनला जातात आणि त्यामुळं हा डिफेक्ट काय होत असतो, निर्माण होत असतो. इट इज अर्लियर टू फॉर द स्मॉलर कॅटायन टू अकोमोडेट द इंटरस्टिशियल स्पेसेस. जनरली आपण बघतो की कॅटायनची साईज ही कशी असते, स्मॉल असते आणि स्मॉल साईज असल्यामुळं जी असणारी जी पोझिशन आहे इंटरस्टिशियल पोझिशन आणि त्या इंटरस्टिशियल पोझिशनला किंवा इंटरस्टिशियल स्पेसला ते जाऊन तिथं काय करू शकतात, अकोमोडेट होऊ शकतात आणि अशा पद्धतीनं हे कॅटायन हे काय होत आहेत, इंटरस्टिशियल पोझिशनला येत आहेत आणि हा जो डिफेक्ट तयार होतोय ह्या डिफेक्टला आपण काय म्हणत असतो, फ्रिंकेल डिफेक्ट असं म्हणतो. आता पुढं जाऊन आपल्याला असं सांगता येईल की इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट, आपल्याला हे लक्षात ठेवायचं, द स्मॉलर कॅटायन इज डिस्प्लेस्ड फ्रॉम इट्स नॉर्मल साईड टू अँड द इंटरस्टिशियल स्पेस. म्हणजे इथं असणारे कॅटायन्स आहेत हे कॅटायन्स काय आहेत, स्मॉलर साईजचे आहेत आणि हे स्मॉलर साईजचे असणारे जे कॅटायन्स आहेत ते डिस्प्लेस फ्रॉम देअर नॉर्मल साईड. त्यांची जी असणारी नॉर्मल साईज आहे त्या नॉर्मल साईडपासून ते काय होत आहेत, डिस्प्लेस होत आहेत. म्हणजे ते त्यांची पोझिशन बदलत आहेत आणि ते इंटरस्टिशियल पोझिशनला जात आहेत आणि मग जेव्हा ते इंटरस्टिशियल पोझिशनला जात आहेत तेव्हा काय होणार आहे, तिथं व्हॅकन्सी क्रिएट होणार आहे. इट इज देअरफॉर द क्रिएट ए व्हॅकन्सी ॲज इट्स ओरिजिनल पोझिशन अँड द इंटरस्टिशियल डिफेक्ट्स इट्स न्यू लोकेशन इन द सेम क्रिस्टल. म्हणजे इथं काय होतं, हे जे असणारे कॅटायन्स आहेत ते कॅटायन त्यांची असणारी पोझिशन काय करतायत, लिव्ह करतायत किंवा मिस करतायत आणि ते मिस केल्यामुळं त्या क्रिस्टलमध्ये काय होते, व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट होतोय.
त्याचबरोबर ते काय करतात, केटायन इंटरस्टिशियल पोझिशनला काय होत आहेत, लोकेट होत आहेत, म्हणजे इंटरस्टिशियल पोझिशनला ते डिस्प्लेस होत आहेत आणि त्यामुळं तिथं इंटरस्टिशियल डिफेक्ट सुद्धा काय होतोय, निर्माण होतोय. म्हणजे हा जो फ्रिंकेल डिफेक्ट आहे, द फ्रिंकेल डिफेक्ट कॅन बी रिगार्डेड ॲज द कॉम्बिनेशन ऑफ द व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला म्हणता येईल की हा जो असणारा फ्रिंकेल डिफेक्ट आहे, हा फ्रिंकेल डिफेक्ट काय आहे, तर कॉम्बिनेशन आहे, दोन डिफेक्टचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे व्हॅकन्सी डिफेक्ट, कटायन तिथं व्हॅकंट राहत आहेत आणि त्यामुळं व्हॅकन्सी डिफेक्ट निर्माण होतोय आणि ते इंटरस्टिशियल पोझिशनला जात आहेत, म्हणजे इंटरस्टिशियल डिफेक्ट तयार होतोय. म्हणजे असणारा फ्रिंकेल डिफेक्ट हा काय आहे, तर कॉम्बिनेशन आहे व्हॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता पुढं जाऊन आपल्याला बघायचं आहे कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ द फ्रिंकेल डिफेक्ट. हा फ्रिंकेल डिफेक्ट का निर्माण होतो, त्याच्या ज्या असणाऱ्या कंडिशन आहे की बाबा कुठल्या कंडिशन असतील तर त्याच्यामध्ये काय होतं, ह्या आयोनिक सॉलिडमध्ये फ्रिंकेल डिफेक्ट तयार होतो. त्यामध्ये आपल्याला पहिली कंडिशन अशी सांगता येते, फ्रिंकेल डिफेक्ट ऑकर इन द आयोनिक कंपाऊंड विथ द लार्ज डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ द कॅटायन अँड ॲनायन. म्हणजे जेव्हा कॅटायन आणि ॲनायन याच्यामध्ये असणाऱ्या साईजचा डिफरन्स हा कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. म्हणजे कॅटायन्स अगदी स्मॉल साईजचे असणार आहेत, ॲनायन हे लार्जर साईजचे असणार आहेत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे साईज ऑफ द कॅटायन अँड ॲनायन हा लार्ज असणार आहे. आणि असा जेव्हा लार्ज डिफरन्स असतो तेव्हाच काय होतो, फ्रिंकेल डिफेक्ट तयार होत असतो. त्यानंतर दुसरे आपल्याला अशी कंडिशन सांगता येते, द आयन्स ऑफ द आयोनिक कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग द लो कोऑर्डिनेशन नंबर. आता आपण तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर आपण बघितलेला आहे, त्यातला एक आयन दुसऱ्या किती आयनने सराउंड करतोय हा नंबर म्हणजे काय असतो, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. आणि मग जर तुम्ही बघितलं इथं असणारे जे आयन्स आहेत त्या आयोनिक कंपाऊंडमध्ये, त्याचा असणारा जो कोऑर्डिनेशन नंबर हा कसा असेल, लो असेल. म्हणजे तो आयन कमीत कमी दुसऱ्या आयनने काय केला जाईल, सराउंड केला जाईल, अशी कंडिशन येते. तेव्हा त्या कंपाऊंडमध्ये काय होत असतं, फ्रिंकेल डिफेक्ट तयार होतो. म्हणजे तुम्हाला ह्या दोन कंडिशन माहीत असणं आवश्यक आहे. जेव्हा लार्ज डिफरन्स असतो कॅटायन आणि ॲनायनच्या साईजमध्ये आणि आयनचा असणारा कोऑर्डिनेशन नंबर लो असतो, तेव्हा काय तयार होतो, फ्रिंकेल डिफेक्ट तयार होतो. आता पुढे जाऊन आपल्याला बघायचे दॅट इज द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द फ्रिंकेल डिफेक्ट. आता कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द फ्रिंकेल डिफेक्टमध्ये आपण बघतोय, पहिला आपण कॉन्सिक्वेन्स त्याचा बघतोय, ॲज नो आयन्स आर मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल लॅटिस ॲज अ होल, द डेन्सिटी ऑफ द सॉलिड अँड इट्स केमिकल प्रॉपर्टी रिमेन्स अनचेंज्ड. म्हणजे इथं आपण बघतोय की इथं जर मिसिंग झालेला जो कॅटायन आहे, जरी तो मिसिंग झाला तरी तो त्याच क्रिस्टलमध्ये इंटरस्टिशियल पोझिशनला जातो आणि तो इंटरस्टिशियल पोझिशनला गेला तरी तो त्या क्रिस्टलमध्येच आहे. म्हणजे इथं कुठल्या प्रकारचा आयन त्या क्रिस्टलपासून मिस होत नाही किंवा त्या क्रिस्टलमध्ये ॲब्सेंट असत नाही. आणि त्यामुळं त्याचं जे असणारं मास आहे ते मास काय असणार आहे, सेम असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, अनचेंज्ड असणार आहे. मासमध्ये कुठलाही बदल होत नाही. त्याचे व्हॉल्यूम सेम असणार आहे, म्हणजे मास सेम आहे, व्हॉल्यूम सेम आहे आणि त्यामुळे त्याची असणारी जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटीसुद्धा काय राहणार आहे, अनचेंज्ड राहणार आहे. म्हणजे डेन्सिटी रिमेन कॉन्स्टंट. आणि त्याचबरोबर तो जो क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलच्या असणाऱ्या ज्या केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीसुद्धा कशा राहतात, रिमेन्स अनचेंज. म्हणजे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये सुद्धा कुठलाही बदल होत नाही. हे महत्त्वाचा कॉन्सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आयन्स मिस होत नाहीत, त्यामुळे त्याचं मास अनचेंज्ड राहतं, डेन्सिटी अनचेंज्ड राहते, त्याचबरोबर त्याच्या असणाऱ्या ज्या केमिकल प्रॉपर्टी आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीसुद्धा कशा राहतात, अनचेंज्ड राहतात. आता पुढे जाऊन आपल्याला दुसरा महत्त्वाचा कॉन्सिक्वेन्स बघायचा आहे, द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज द इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स आर प्रेझेंट. आता क्रिस्टलचा होल तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये असणारा कॅटायन आणि ॲनायन्स हा नंबर सेमच असतो, इक्वल नंबर असतो. आणि मग जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढाच निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे क्रिस्टलवरती कुठलाही चार्ज असत नाही आणि त्यामुळं हा क्रिस्टल कसा असतो, इलेक्ट्रिकल न्यूट्रल. आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल.
हा क्रिस्टल कसा राहणार आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे. पुढे जाऊन आपल्याला त्याचे एक्झाम्पल बघायचे आहेत आणि मग आपण म्हणतोय दिस इफेक्ट इज फाउंड इन द आयोनिक सॉलिड लाईक ZnS zinc sulfide, AgCl silver chloride, AgBr that is the silver bromide, AgI that is the silver iodide, CaF2 that is the calcium fluoride. म्हणजे हा जो असणारा फ्रिंकेल डिफेक्ट आहे तो कुठल्या क्रिस्टलमध्ये आपल्याला आयोनिक क्रिस्टलमध्ये मिळतो, तर झिंक सल्फाईड, सिल्वर क्लोराईड, सिल्वर ब्रोमाइड, सिल्वर आयोडाईड, कॅल्शियम फ्लोराईड यासारख्या क्रिस्टलमध्ये आयोनिक सॉलिडमध्ये आपल्याला हा फ्रिंकेल डिफेक्ट मिळत असतो. त्यानंतर पुढे जाऊन आपण काय बघणार आहे, इम्प्युरिटी डिफेक्ट. दुसरा जो टाईप आहे डिफेक्टचा, पॉइंट डिफेक्टचा, तो कुठला आहे, इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि आपण म्हणतो इम्प्युरिटी डिफेक्ट अरायझेस व्हेन द फॉरेन ॲटम्स दॅट इज द ॲटम डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम आर प्रेझेंट इन द क्रिस्टल लॅटिस. म्हणजे जेव्हा तो क्रिस्टल ज्या ॲटमने बनलेला आहे त्या ॲटमपेक्षा वेगळा ॲटम जेव्हा त्या क्रिस्टलमध्ये काय होणार आहे, येणार आहे, म्हणजे हा जो येणारा फॉरेन ॲटम आहे हा फॉरेन ॲटम कसा आहे, होस्ट ॲटमपासून वेगळा आहे. म्हणजे ती त्याच्यामध्ये इम्प्युरिटीसारखा त्याच्यामध्ये काय येणार आहे, तो ॲटम येणार आहे आणि त्यामुळं हा डिफेक्ट निर्माण होतो आणि त्या डिफेक्टला आपण काय म्हणणार आहे, इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो क्रिस्टल आहे त्याच्यापेक्षा वेगळा ॲटम आला म्हणजे ती त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आली आणि इम्प्युरिटी आल्यामुळं त्या क्रिस्टलमध्ये डिफेक्ट होतो, म्हणून त्याला आपण म्हणतोय इम्प्युरिटी डिफेक्ट. आता पुढे जाऊन आपण बघितलं की हे जे असणारे इम्प्युरिटी डिफेक्ट आहे ते इम्प्युरिटी डिफेक्ट परत दोन टाईपचे पडतात, एक सबस्टिट्यूशनल और दुसरा इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. म्हणजे परत आपल्याला बघायचे हे जे असणारे इम्प्युरिटी डिफेक्ट सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे आहे आणि त्याच्यातला जो पहिला टाईप पडतो तो पहिला टाईप आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि दुसरा टाईप त्याचा येणार आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता आपण त्याच्यातला पहिला टाईप बघणार आहे दॅट इज द सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता जर तुम्ही बघितलं सबस्टिट्यूशन म्हणजे आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन जसं बघतो, एखादा असणारा ॲटम किंवा ग्रुप हा दुसऱ्या ॲटमनं किंवा ग्रुपनं काय केला जातो, रिप्लेस केला जातो, त्याला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतो. तसंच इथं ह्या क्रिस्टलच्या बाबतीत सुद्धा असणार आहे की आताच आपण बघितल्या पद्धतीनं की जो असणारा होस्ट ॲटम आहे त्याची जागा दुसऱ्या ॲटमनं, फॉरेन ॲटमनं घेतली जाते, सबस्टिट्यूट केली जाते, तेव्हा काय म्हणणार आहे आपण त्याला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि म्हणून आपण म्हणतोय इन दिस डिफेक्ट द फॉरेन ॲटम आर फाउंड टू बी ॲट द लॅटिस साईड इन प्लेस ऑफ द होस्ट ॲटम. म्हणजे जिथं होस्ट ॲटमची जागा आहे त्यातला होस्ट ॲटम काय होणार आहे तर मिस होणार आहे किंवा तो त्याची पोझिशन लीव करणार आहे आणि त्याच्या जागी दुसरा फॉरेन ॲटम येणार आहे आणि त्याच्यापासून हा डिफेक्ट होतो. म्हणजे एकाची जागा दुसरा घेतो, एक सबस्टिट्यूशन काय घेणार आहे, दुसरा ॲटम घेणार आहे आणि अशा पद्धतीचा हा डिफेक्ट काय होतो, निर्माण होतो. तर रेग्युलर ॲटम इज डिस्प्लेस फ्रॉम देअर लॅटिस साईड बाय द इम्प्युरिटी ॲटम. म्हणजे इथं असणारा जो रेग्युलर ॲटम आहे तो रेग्युलर ॲटम डिस्प्लेस केला जातो आणि त्याची जागा हे काय घेतले जाणार आहे, इम्प्युरिटी ॲटमनं, की ज्याला आपण फॉरेन ॲटम म्हणतो, त्या ॲटमनं घेतली जाते. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये त्याचे एक्झाम्पल बघायचे आहेत आणि मग त्या एक्झाम्पलमध्ये आपण बघतोय पहिलं जे एक्झाम्पल आपण बघणार आहे सॉलिड सोल्युशन ऑफ द मेटल्स दॅट इज द अलॉइज. आता सॉलिड सोल्युशन ऑफ द मेटल्स म्हणजे आपण बघतोय की हे जे मेटल्स आहेत ते मेटल्सचं काय केलं जाते, सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन काय केलं आपण मिक्स केलं आणि परत त्याचं कन्वर्जन सॉलिडमध्ये केलेलं आहे. आणि मग त्याच्यापासून तुम्हाला माहीत आहे जेव्हा ते दोन मेटल्स एकत्र येतात त्याच्यापासून काय तयार होतात, अलॉइज तयार होतात आणि मग हे जे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टचं एक्झाम्पल काय होतं तर अलॉइज होतं. आणि मग त्या अलॉइजमध्ये आपण त्यालाच आपण सॉलिड सोल्युशन ऑफ द मेटल्स म्हणतोय आणि त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल आपण घेतोय ते एक्झाम्पल कशाचं आपण घेतोय, ब्रास. ब्रास इज अन अलॉय ऑफ द कॉपर अँड झिंक. म्हणजे इथं असणारे जे आपण तुम्ही बघितले की दोन मेटल्स असतात ब्रासमध्ये आणि हा ब्रासमध्ये असणारे दोन मेटल्स कुठले आहेत, एक कॉपर आणि दुसरा झिंक आहे. आता जर तुम्ही बघितलं इन ब्रास द होस्ट
कॉपर ॲटम इज रिप्लेस्ड बाय द इम्प्युरिटी ऑफ द झिंक ॲटम. म्हणजे इथं असणारा जो ब्रास आहे त्याच्यामध्ये तो कशाचा, त्याच्यामध्ये असणारे होस्ट ॲटम जर तुम्ही बघितलं तर ते होस्ट ॲटम काय असतात, कॉपरचे ॲटम असतात. आणि त्याच्यातले काही ॲटम हे काय केले जातात, झिंकनं सबस्टिट्यूट केले जातात. आणि मग त्याच्यामध्ये काय तयार होत असतो, तर सबस्ट्रेशन इम्प्युरिटी डिफेक्ट निर्माण होतो. आणि अशा पद्धतीनं हे काय होतात, अलॉय तयार होतात. आणि मग जर तुम्ही बघितलं, झिंक ॲटम ऑक्युपाइज द रेग्युलर साइड ऑफ द कॉपर as shown in the figure. म्हणजे तुम्हाला इथं आपण फिगर दाखवतोय. आणि मग ह्या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं की हा जो ब्रास आहे, हा ब्रास कशाचा आहे, इम्प्युरिटी डिफेक्टचं एक्झाम्पल आहे. आणि मग जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं, जो कॉपर आहे ते कॉपरची जो ॲटम आहे तो कशानं रिप्लेस केला जाणार आहे, तर झिंक ॲटमनं रिप्लेस केला जाणार आहे. आणि डायग्रॅम तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर तुमच्यामध्ये लक्षात येईल 3:1 इथं रेशो होतो. म्हणजे तीन ॲटम कशाचे आहेत, कॉपरचे आहेत. आणि एक ॲटम कशाचं आहे, झिंकचं आहे. म्हणजे कॉपरचे असणारे जे 4 ॲटम आहेत त्यापैकी एक ॲटमनं काय केला जाणार आहे, झिंकनं रिप्लेस केला जाणार आहे. म्हणजे इथं ह्या ब्रासमध्ये 3:1 रेशो अशा पद्धतीनं येतो. आणि इथं हा काय तयार होतो, सबस्ट्रेशनल इम्प्युरिटी डिफेक्ट तयार होतो. आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की हे जे डिफेक्ट्स असतात, हे डिफेक्ट्स आपल्याला काही वेळेला उपयोगी असतात किंवा काही वेळेला ते मोनोपॉलिट केले जातात किंवा ते घडवून आणले जातात त्याच्यामध्ये डिफेक्ट्स. तर त्याचं हे एक्झाम्पल आपल्याला काय सांगता येईल, तर ऑलॉईज सांगता येईल. की ऑलॉईजमध्ये आपण बघतो की दोन वेगवेगळे मेटल्स आहेत आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी एकत्र असणारा आपल्याला असा जर काय असतो, अलॉय हा मेटलचं मिक्सचर असतं की त्याच्यामध्ये दोन्ही मेटलच्या प्रॉपर्टी आपल्याला ज्या रिक्वायर्ड प्रॉपर्टी आहेत त्या रिक्वायर्ड प्रॉपर्टी आपल्याला एकत्र करता येतात. म्हणजे हे डिफेक्ट्स काही वेळेला आपल्याला कसे असतात, युजफुल असतात. त्याचं एक्झाम्पल आपल्याला हे सांगता येईल. त्यानंतर पुढे जाऊन आपण बघतो जो सबस्ट्रेशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आहे, त्याच्यामध्ये जो दुसरा पुढचा टाईप पडतो तो आहे व्हॅकन्सी थ्रू द अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी. आता आपण बघतो की इथं काय होणार आहे, तर व्हॅकन्सी आर क्रिएट होणार आहेत आणि व्हॅकन्सी थ्रू द अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी. आता अल्युओव्हॅलंट इम्प्युरिटी कशाला म्हणणार आहे, दॅट is the ions with the oxidation state different from the host atom. म्हणजे होस्ट ॲटम पेक्षा दुसरा ऑक्सिडेशन असणारा जो आयन आहे तो इथं काय होणार आहे, पोझिशन घेणार आहे. आणि मग इथं डिफेक्ट होणार आहे. तो डिफेक्ट कसा असणार आहे, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट असणार आहे. आणि तो कुठला आहे, तर व्हॅकन्सी थ्रू द ऑलिगोव्हॅलंट इम्प्युरिटी. आणि मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर vacancy are created by the addition of the impurity of the oligovalent ion, that is the ions with the oxidation state different from the host atom to an ionic solid. आता ही त्याची तुम्हाला डायग्रॅम दिसत्या, हे डायग्रॅम कशाचे आहे, तर NaCl ह्या क्रिस्टलचे आहे. आणि मग इथं ह्या NaCl क्रिस्टलमध्ये जर तुम्ही बघितलं की स्मॉल क्वांटिटीची आपण इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ॲड केली आणि ती कशाची असणार आहे, तर स्ट्रॉन्सियम क्लोराईडची. आणि म्हणून आपण काय म्हणतोय बघा, सपोज दॅट ए स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉन्सियम क्लोराईड द इम्प्युरिटी इज ॲडेड टू द NaCl ड्युरिंग इट्स क्रिस्टलायझेशन. जेव्हा तुम्ही NaCl हा जो क्रिस्टल आहे त्याचं क्रिस्टलायझेशन प्रोसेस करताय आणि हे जेव्हा तुम्ही क्रिस्टलायझेशन प्रोसेस करत असताना तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये स्ट्रॉन्सियम क्लोराईडची इम्प्युरिटी ॲड करता तेव्हा काय होणार आहे, जो Na+ कॅटायन आहे त्याची पोझिशन कोण घेणार आहे, तर स्ट्रॉन्सियमचा आयन घेणार आहे की ज्याची असणारी ऑक्सिडेशन स्टेट ही किती आहे, +2 आहे. आणि जर तुम्ही बघितलं सोडियम आयनची जी असणारी ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +1 आहे. आणि मग असं आपण द ॲडेड स्ट्रॉन्सियम आयन त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2 आहे. ऑक्युपाय द सेम ऑफ द रेग्युलर साइड ऑफ द Na+ होस्ट आयन. जो होस्ट आयन आहे त्या होस्ट आयनची ऑक्सिडेशन स्टेट 1 आहे आणि त्याची पोझिशन काय घेणार आहे, हा आपला ट्रॉन्सियमचा आपण ॲडेड केलेला आयन घेणार आहे की ज्याची असणारी ऑक्सिडेशन स्टेट जास्त आहे ती +2 आहे.
परंतु आपण बघतो की याच्यामध्ये जे असणारी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी आहे ती इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन केली जाते. जनरली आपण बघतो आयोनिक सॉलिड्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल असं आपण म्हणतो. म्हणजे जर आपण स्ट्रॉन्शियम घातलं तर त्याच्यावरती काय येणार आहे, तो जो क्रिस्टल असेल त्याची असणारे ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल, परंतु आपण म्हणतोय तो काय आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहे. आणि मग इथं ही न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं बघा, इन ऑर्डर टू मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी एव्हरी ट्रान्सियम आयन रिमूव्ह द 2Na+ आयन्स. म्हणजे इथं काय केलं जातं, एका ट्रान्सियम आयन जर तिथं ॲड होणार असेल तर त्या क्रिस्टलमधले होस्ट जे आपला आयन आहे सोडियम, त्याचे 2 आयन्स काय केले जातात, रिमूव्ह केले जातात, जेणेकरून इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केली जाते, मेंटेन केली जाते. वन ऑफ द व्हॅकंट लॅटिस साइट्स क्रिएटेड बाय द रिमूव्हल ऑफ द 2Na+ आयन अँड इज ऑक्युपाइड बाय द 1 ट्रान्सियम आयन. म्हणजे इथं काय होणार आहे, एक ट्रान्सियमचा जर आयन तुम्ही ॲड केला तर इलेक्ट्रिकल मेंटॅनिटी न्यूट्रल करण्यासाठी 2Na+ आयन्स काय होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत किंवा मिस होणार आहेत. आणि इथं काय होणार आहे, तर एक ट्रान्सियमचा आयन आहे ते एका सोडियम आयनची Na+ आयनची पोझिशन घेणार आहे आणि एक जी असणारी त्याची साईट आहे ती कशी राहणार आहे, व्हॅकंट राहणार आहे. आणि मग असं त्या पद्धतीनं जर एक साईड व्हॅकंट राहिली तर काय होणार आहे, अनदर साईड ऑफ द Na+ रिमेन्स व्हॅकंट ॲज शोन इन द फिगर. आता आपण पाठीमागं फिगर बघितली आणि त्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं एका ट्रान्सियमसाठी आयन्ससाठी 2 सोडियमचे आयन्स काय होतात, मिस होतात. आणि एका जागे एका वॅकन्सीमध्येच ट्रान्सियमचं आयन असणार आहे आणि दुसरी जी असणारी साईट आहे ती कशी असणार आहे, व्हॅकंट राहणार आहे. आणि अशा पद्धतीनं इथं जे असणारी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी आहे ती इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केली जाते, मेंटेन केली जाते. आणि इथं असणारे जे आयोनिक सॉलिड आहे तो कसा असणार आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रल असणार आहे. आता ह्याच इम्प्युरिटी डिफेक्टमधला आपण दुसरा टाईप बघतोय आणि त्याचा असणारा दुसरा टाईप आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट तर तुम्हाला माहित आहे, आणि त्याच्यामध्ये काय होत असणार आहे, जो असणारा ॲटम आहे तो इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करणार आहे आणि तो कसा असणार आहे, होस्ट ॲटमपेक्षा वेगळा असणार आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, इम्प्युरिटी म्हणणार आहे. आणि मग असा जो डिफेक्ट तयार होतो त्या डिफेक्टला आपण म्हणणार आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघतोय की इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये द इम्प्युरिटी ॲटम ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस ऑफ द लॅटिस स्ट्रक्चर. जे लॅटिस स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जी एम्प्टी स्पेस आहे त्याला आपण लॅटिस स्पेस असं म्हणतो किंवा इंटरस्टिशियल पोझिशन किंवा इंटरस्टिशियल स्पेस असं पण म्हणतो. आणि मग इथं ह्या इंटरस्टिशियल पोझिशनला जो असणारा इम्प्युरिटी ॲटम ते काय करणार आहे, ती पोझिशन घेणार आहे आणि इथं इम्प्युरिटी डिफेक्ट निर्माण होणार आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला जर याचं एक्झाम्पल बघायला गेलं तर इथं आपल्याला फॉर एक्झाम्पल स्टील आहे. आणि मग स्टीलमध्ये जर तुम्ही बघितलं इथं असणारे जे नॉर्मल लॅटिस साईट्स आहेत त्या कशानं, आयर्नच्या ॲटमनं ऑक्युपाय केल्या जातात. म्हणजे इथं असणारा होस्ट ॲटम हा आयर्न आहे की जो काय करतोय, त्याची नॉर्मल साईट आहे ती ऑक्युपाय करतात. आणि मग त्याच्यामध्ये असणारी जी लॅटिस स्पेस आहे त्या इंटरस्टिशियल स्पेस आहे ह्या लॅटिस साईडमधली, त्या इंटरस्टिशियल स्पेसला जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम काय होतोय, आर प्रेझेंट इन द इंटरस्टिशियल स्पेस ॲज शोन इन द फिगर. आता फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की हे असणारे जे काय आहेत आयर्नचे ॲटम आहेत आणि त्या आयर्नच्या ॲटममध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो जे असणारी इंटरस्टिशियल स्पेस आहे तिथे जे कार्बनचे ॲटम्स आहेत ते कार्बनचे ॲटम तिथं काय होत आहेत, इंटरस्टिशियल पोझिशनला ऑक्युपाय होत आहेत. आणि इंटरस्टिशियल पोझिशनला ते ऑक्युपाय झाल्यामुळं इथं काय होतोय, इम्प्युरिटी डिफेक्ट निर्माण होतोय. त्याला आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतोय. आता जर तुम्ही बघितलं इथं असणारा जो आयर्न आहे
त्या आयर्नमध्ये काय आलं, कार्बनचे ॲटम आल्यामुळं काय तयार झालं, स्टील निर्माण झालं. आणि मग जर तुम्ही बघितलं ह्याच्या आयर्नच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आयर्नच्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होतात की जे स्टीलमध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं जरी हा डिफेक्ट असला तरी तो आपल्यासाठी काय आहे, उपयुक्त आहे. ज्याच्यामुळं काय होणार आहे, जो स्टील तयार होतोय त्या स्टीलमध्ये असणाऱ्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी काय केल्या जातात, इम्प्रूव्ह केल्या जातात. जर आयर्न बघितलं तर आयर्न कसा असतो, सॉफ्ट असतो, डल नेचर असतं त्याचं. परंतु जो स्टील आहे तो कसा असतो, लस्ट्रस असतो, त्याला एक प्रकारची चकाकी असते आणि तो काय असतो, आयर्नपेक्षा हार्ड असतो, रिजिड असतो. आणि अशा पद्धतीनं ह्याच्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे जे डिफेक्ट्स आहेत हे डिफेक्ट काय पडतात, उपयोगी पडतात. इथं आपण काय करतोय, दुसरा जो टाईप आहे तो दुसरा टाईप बघितला, इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि इथं आपण काय करतोय, थांबतोय. थँक्यू.